दिल्लीमध्ये अमित शहा फडणवीसांमध्ये बंद दाराआड चर्चा। दोन्ही नेत्यांमध्ये राज्यातील विविध विषयांवरती चर्चा। जय महाराष्ट्रला सूत्रांची माहिती। कांदा आणि आंबा प्रश्नी दिल्लीमध्ये सकारात्मक चर्चा। राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा। कांद्याच्या मुद्द्यावर काँग्रेसकडून शेतकऱ्यांची दिशाभूल। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांचा आरोप। पुणे विधान परिषदेच्या जागेवरूनही महायुतीमध्ये रस्सीखेच। पुण्याची जागा भाजपनं लढवावी। भाजप नेत्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। प्राजक्त तनपुरेंचं ठरलं। शरद पवारांना मोठा धक्का। तनपुरे 30 मे रोजी भाजपमध्ये करणार प्रवेश। तनपुरे अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक लढण्याची सुद्धा शक्यता। कोकण विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना आक्रमक। शिवसेना राष्ट्रवादीमध्ये पुन्हा धुसफूस। अनिकेत तटकरेंच्या उमेदवारीला शिवसेनेचा विरोध। अनियमित वीज पुरवठ्याबाबत योगेंद्र पवार आक्रमक। वीज पुरवठा सुरळीत करावा, योगेंद्र पवारांचा संताप। मुंबई महापालिकेच्या रक्तपेढीचं खासगीकरण केलं जाणार। रक्त महाग होणार, किंमत मोजावी लागणार। आदित्य ठाकरेंची पालिका प्रशासनावर सडकून टीका। इंधन पुरवठा करण्यास सरकार अपयशी। हर्षवर्धन सपकाळांची सरकारवर इंधन दरवाढी विरोधात टीका। काँग्रेसचं सुद्धा आंदोलन। इंधन टंचाई विरोधात काँग्रेस आक्रमक। ठाण्यामध्ये बंद चारचाकीनं रस्सी खेचत केला निषेध व्यक्त। पुण्यातल्या खासगी क्लासेस मधल्या भौतिकशास्त्राचा शिक्षक अटकेत। नीट पेपर फुटी प्रकरणी तेजस शहावरती कारवाई। मोठेगावकरच्या मुलाला सीबीआय साक्षीदार करण्याचा अंदाज। नीट पेपर फुटी प्रकरणी पुण्यामध्ये सीबीआयकडून चौकशीला वेग। नीट पेपर फुटी प्रकरणी मुंबईमध्ये शरद पवार गट आक्रमक। आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पाण्याअभावी डाळिंब बागेवरती कुऱ्हाड। नाशिक जिल्ह्यातल्या येवला इथला शेतकरी अडचणी। थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचा एल्गार। सोलापूर जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन। गोकुळ साखर कारखान्याविरोधात शेतकऱ्यांचा संताप। उष्णता आणि इंधन दरवाढीमुळे भाज्या महागल्या। भाज्या महागल्यानं सर्वसामान्यांचं बजेटही कोलमडलं। कर्नाटकात डीके शिवकुमार मुख्यमंत्री होणार। सिद्धरामय्यांना पदत्याग करण्याचा पक्षश्रेष्ठींचा सल्ला। सिद्धरामय्या शिवकुमारांसोबत पक्षश्रेष्ठींची 7 तास चर्चा। केरळच्या माजी मुख्यमंत्री पी विजयन यांच्या घरी ईडीचे छापे। संतप्त कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या गाड्या सुद्धा फोडल्या। नाशिक मुंबई महामार्गावरती हिट अँड रनची घटना। अपघातामध्ये 75 वर्षीय महिला गंभीर जखमी। अपघाताच्या 3 दिवसांनंतर सुद्धा गुन्हा दाखल नाही। घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्याने केली शेजारच्याची हत्या। डोंबिवलीतल्या खंबाळपाडा परिसरातला धक्कादायक प्रकार। आरोपी रोहित शेलारने केली प्रताप चौधरीची हत्या। आंदेकर टोळीतल्या 5 जणांना अटक। आरोपीकडून 4 पिस्टल, 10 जिवंत काडतुस पोलिसांकडून जप्त। कच्छमधून 1180 कोटी रुपयांचं कोकेन ड्रग्ज जप्त। आरोपींच्या मागावरती पोलीस असल्याची शक्यता।